नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की लवकरच आता आपली ही लग्नाची बेडी मालिका आपला निरोप घेत आहे। त्यामुळे खरंच खूप दुःखसुद्धा वाटते, कारण ही आपली खूप आवडती मालिका होती आणि प्रेक्षक तर अगदी आनंदाने ही मालिका बघत होते। परंतु मित्रांनो, काही कारणामुळे ही मालिका आता लवकरच सर्वांचा निरोप घेत आहे। तेव्हा आता लग्नाच्या बेडी या शेवटच्या भागामध्ये अतिशय असा छान आणि जबरदस्त भाग आपल्यासमोर येणार आहे। तो म्हणजे असे की कित्येक दिवसापासून आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो, अगदी तो क्षण आपल्या जवळ येऊन पोहोचलेला आहे। म्हणजे आपले राघव आणि सिंधू हे अनेक मधूमुळे कित्येक दिवस एकमेकांपासून लांब राहिले। सिंधूने आत्तापर्यंत खूप काही भोगले आणि त्या मधूमुळे सिंधूला तिच्या मुलांना सावी, विनायक यांची सुद्धा अगदी ताटात होऊन त्या दोघांना सुद्धा मधूने खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला। परंतु परमेश्वराअंती ही शिक्षा मात्र असते, कारण परमेश्वराच्या दरबारात न्याय तर नक्कीच असतो। म्हणून सिंधूने आत्तापर्यंत आपलं जे काही खरं वागणं आहे ते कधीही सोडलेलं नसतं। प्रत्येकाला तिने आपल्या जीवाशी खेळून मदत केलेली असते। राघवचं प्रेम हे तिचं खरं प्रेम आहे, हे मात्र तिने आज सर्वांना सिद्ध करून दाखवलेलं असतं। सिंधूने या घरासाठी खूप काही केलेलं असतं। अगदी काकूचं मनसुद्धा इतक्या प्रेमाने तिने जिंकलेलं असतं। शेवटी काकूसुद्धा ह्या सिंधूपुढे नतमस्तक होऊन सिंधूला रत्नपारखी कुटुंबाची सर्व प्रॉपर्टी सिंधूच्या नावावर केलेली असते। तेव्हा सिंधू खूप खुश असतात आणि राहिला तो प्रश्न सावी शुद्धीवर येण्याचा। परंतु सावीसुद्धा ही देवकृपेने आणि सिंधूच्या हाकेने आईची हाक तिच्यापर्यंत पोहोचलेली असते। तिच्या प्रयत्नाने आपली सावीसुद्धा ही खूप विशुद्ध असते कितके दिवसापासून, ते पण मधूमुळे। मधूने तिला खूप काही आत्तापर्यंत त्रास दिलेला असतो। सिंधूपासून तिला वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो। राघव, सिंधू आणि सावी, विनायक एकत्र येऊ नये असे तिला वाटत असते। म्हणून तिने त्या चौघा कुटुंबांना एक ताटातूट करण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो। परंतु देवाने त्या चारही कुटुंबाला म्हणजे चारही व्यक्तींना एकत्र आणलेले असते, ते म्हणजे आपले राघव, सिंधू आणि सावी, विनायक। तर मित्रांनो, काकूसुद्धा ही काही दिवस सिंधूवर इतका रागराग करायची, परंतु सिंधूच्या गुणामुळे काकूचं सुद्धा सिंधूने कमी दिवसातच मन जिंकून घेतलेलं असतं। प्रत्येकाचा सर्व त्रास सहन केलेला असतो, पण प्रत्येकाला मात्र तिने संकटातून वेळोवेळी वाचवलेले असते। तेव्हा विनायक हा तिचा मुलगा आहे हे तर फक्त तिला कळालेले असते आणि शेवटी ती आता जाता म्हणजे एकत्र येता येता ती सर्व हे सत्य सर्वांसमोर सांगणार असते। आणि काकूला तर तिने आत्तापर्यंत मधूचे सर्व काही सत्य सांगितलेले असते की मधूने हे कारस्थान कसे केले आणि कशासाठी केले। काकूसुद्धा ही सिंधूला सांगत असते की मधूच्या देहाचा अंत हा दसऱ्याच्या दिवशी व्हायला हवा, कारण रावणाचा अंत तर दसऱ्याच्या दिवशीच झाले, कारण त्याने सुद्धा आपले पापाचा घडा पूर्णपणे भरलेला असतो। तशीच मधूसुद्धा ही आत्तापर्यंत खूप काही पाप करून थकलेली असते, एकही तिचे कारस्थान पूर्ण झालेले नसते। परंतु तिला आता पापाचा हा घडा भरून तिला शिक्षा तर व्हायलाच हवी आणि या दसऱ्याच्या मुहूर्तावर तिच्या देहाचा अंत तर व्हायलाच हवा असे काकूने सिंधूला सांगितलेले असते। तेव्हा सिंधूला खूप मोठी प्रेरणा मिळते। राघव हा सिंधूच्या कायम सोबत असतो। इतक्या दिवसापासून ते लांब असतात, परंतु सिंधूच्या प्रत्येक वचनात आणि प्रत्येक तो हक्काचा भागीदार असतो। प्रत्येक सुखदुःखात तो आपल्या सिंधूची साथ त्याने दिलेली असते। मधू मात्र ही निर्लज्ज असते। तिला राघवचे प्रेम काय आणि कशाचे प्रेम काय हे काही कळत नसते। ती फक्त आपला डोळा हा रत्नपारखींच्या प्रॉपर्टीवर आणि या घराची मालकीण होण्यासाठी ती करत असते। राघववर तर तिचे खोटं प्रेम असतं, कधीही तिने राघववर खरं प्रेम केलेलं नसतं, परंतु त्याचे नाटक तर तिने फार केलेले असते। तेव्हा आता सावीने शुद्धीवर आल्यानंतर मधूच्या सर्व पापाचा घडा हा वाचलेला असतो आणि तो पहाडा वाचल्यानंतर घरातील राजश्रीचे तर खाडकन डोळे उघडतात। खरंच मी त्या मधूचं ऐकलं आणि सिंधू तुला खूप त्रास दिला, परंतु आता यापुढे नाही, मी कधीही कुणावर विश्वास ठेवणार नाही। फक्त सिंधू, मी तुझेच कौतुक करत राहील आणि तू जे सांगतील तेच मी ऐकत राहील। बाकी कुणावर माझा विश्वास नाही, फक्त माझे राघव आणि सिंधू एकत्र यायला हवे आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांना कोणीही आता वेगळं नाही करू शकत। राघवने तर मधूला अशी शिक्षा देण्याचे ठरवलेले असते
ती शिक्षा स्वप्नात सुद्धा मधूने कधी अनुभवली नसेल म्हणून तो पोलिसांना बोलावतो आणि मधूच्या हातामध्ये लग्नाच्या बेड्या घालण्याऐवजी तो म्हणजे जेलच्या बेड्या घालतो आणि मधूला आता इतका त्रास देणार असतो कारण तिने जे काही कारस्थान आत्तापर्यंत केले तर प्रत्येक गोष्टीचा बदला त्याला घ्यायचा असतो। सिंधूला त्यांनी इतका त्रास दिलेला आहे की सिंधूला दरीसुद्धा तिने ढकलले। हे ऐकल्यानंतर राघवच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो मधूला सुद्धा दरीत ढकलण्याचा प्रयत्न म्हणजे त्याची शिक्षा ती देणार असतो कारण मधूला तर आत्तापर्यंत राघवने तर नाही परंतु तिच्या कर्माने खूप मोठी अशी शिक्षा मिळालेली असते कारण मधूचा गर्भाशयसुद्धा गेलेला असतो आणि ती जेव्हा दरीत पडली होती तेव्हा सिंधूने तिच्या जीवाची बाजी खेळून तिला वाचवलेले असते इतक्या जीवावर संकट घेऊन सुद्धा तरीसुद्धा मधूचे डोळे काही उघडलेले नसतात म्हणून शेवटच्या क्षणाला आताही मधूला शेवटची शिक्षा झालेली असते तर यातून तिला कोणीही वाचवणार नसतात। तेव्हा मधू अगदी रागाने ते घर सोडून जाते म्हणजे पोलीस तिला घेऊन जातात। तेव्हा सिंधू ही राघवला म्हणते की सिंधू अहो सत्याचा कधीही विजय होतोच। राघव म्हणत असतं की हो सिंधू आपण जे काही सत्य वागलो त्याचे फळ आपल्याला नक्की मिळालेच। तेव्हा राघव आणि सिंधू खूप खुश असतात परंतु सिंधू तर अचानक बेशुद्ध पडते। राघवचा जीव कासावीस होतो। राघव सिंधूला उठण्यासाठी आतोनात प्रयत्न करत असतो की सिंधू अगं आपण एकत्र असे किती स्वप्न पाहिले ते स्वप्न आपल्याला आता पूर्ण करायचं। तुला मला सावी विनोला बाहेर फिरायला जायचं एकत्र कुटुंबाचे सर्व काही स्वप्न पूर्ण करायचे। आता तू माझ्यापासून खूप काही दूर वेळ लांब राहिली पण आता मात्र तू माझ्यापासून लांब नाही राहू शकत। जी लग्नाची बेडी आपण त्या बंधनात अडकलो होतो तर ती बेडी आता आपल्या लग्नाची परत एकदा आपल्याला एकत्र आणेल। म्हणजे राजश्री आणि घरातील सर्वांनी सिंधू आणि राघवच्या लग्नाचा निर्णय परत घेतलेला असतो। मित्रांनो आतापर्यंत सिंधू आणि राघवने खूप काही लग्न केलेले असतात परंतु आता मात्र ह्या लग्नाने ते एकत्र एका बंधनात अडकणार असतात। विनायक आणि सावीसुद्धा खूप खुश असतात कारण त्यांना बहीण भावाचे प्रेम मिळालेले असते कारण इतक्या दिवसापासून ज्या विनायकची ते वाट पाहत असतात तर तो विनायक चक्क आत्ता घरी आलेला असतो। तेव्हा राजश्री आपले हे चारही चौकोनी कुटुंब एकत्र बघून खूपच खुश होते तिच्या डोळ्याचे पारणं फिटतात। काकूसुद्धा ही सिंधूला प्रॉपर्टीची मालकीण बनवते आणि रत्नपारखेंचे सर्व काही हक्क तिच्या स्वाधीन करते। तेव्हा ऋतुजा आणि रेश्मासुद्धा नतमस्तक होतात कारण सिंधूचे आत्तापर्यंत जे काही करून दाखवले त्यांनी त्यांचेसुद्धा खडकन डोळे उघडलेले असतात कारण आत्तापर्यंत मधूला त्यांनी आणि काकूला सिंधूला त्रास देण्यामध्ये खूप काही मदत केलेली असते परंतु मात्र आता सर्वजण सिंधूपुढे नतमस्तक होतात आणि राजश्री तर चक्क माफी मागते। तर परत एकदा गृहप्रवेशाने म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी सिंधूच्या या घरात स्वागत होते अगदी धूमधडाक्यात। सर्वजण खूप खुश असतात। राघवने तर आपल्या लग्नाची खूप काही स्वप्न रंगवलेली असतात आणि सिंधूला आता जगातील सर्वात काही सुख त्याला द्यायचे असते म्हणून तो सिंधूला बेशुद्ध सिंधूला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करतो। जे काही त्याच्या मनातील प्रेम आहे प्रत्येक गोष्ट तो आपल्या सिंधूला सांगतो। तेव्हा सिंधू ही सावीच्या हाकेने ऐकू आई आई अशा शब्दाने तिला जाग येते आणि सिंधू शुद्धीवर आल्यानंतर घरातील सर्वांना सुद्धा खूप आनंद होतो। सावी इतके दिवस बेशुद्ध असते परंतु सावीसुद्धा ही सिंधूच्या आवाजाने आणि आईच्या स्पर्शेने तिला शुद्ध आलेली असते। तर आता देवकृपेने घरामध्ये खूप मोठा चमत्कार घडत गेलेला असतो। सर्व कुटुंब शेवटी एकत्र आलेले असते। राघवचे आणि सिंधूचे स्वप्न तर पूर्ण झालेले असते कारण त्यांनी आपल्या दोनही मुलांना एकत्र आणलेले असते। विनायकसुद्धा हा हॉस्टेलवरून परत घरी आलेला असतो आणि तो सर्वांना विचारत असतो की मधू आई कुठे आहे परंतु त्यालासुद्धा मधू आईचा खूप राग असतो आणि जे काही घडलेले कारस्थान आहे ते शेवटी सावीने त्याला सर्व काही सांगितलेले असते आणि सावीने मधूच्या पापाचा सर्व घडा सर्वांसमोर वाचलेलाच असतो। तेव्हा आता विनायक हा सिंधूचा मुलगा आहे हे सुद्धा सिद्ध झालेले असते आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून अंकुर असल्याचं। तेव्हा आता हे चौकोनी कुटुंब शेवटी एकत्र येतात तर राजश्री प्रेमाने त्यांची दृष्ट काढते आणि राजश्री ही राघव आणि सिंधू यांचा धुमधडाक्यात परत लग्न लावून देते आणि सिंधूचा गृहप्रवेशसुद्धा अगदी धुमधडाक्यात करते।
सावी विनायक तर खूप खुश असतात आणि राघवचे आणि सिंधूचे स्वप्न सर्व काही पुरे होते आणि राघवने जी काही लग्नाची विडी ही सिंधूच्या हातात घातलेली असते तर ती शेवटपर्यंत 7 वचन आणि 7 फेऱ्यांनी पूर्ण केलेली असते. सिंधूच्या जीवनात त्याने आता यापुढे परत आनंद भरण्याचा आणि तिचंही राहिलेलं जीवन शेवटी आनंदातच जाईल आणि तिच्या कुटुंबासोबत ती खूप खुश राहील असे सिंधूला वचन दिलेले असते. 7 जन्म मी सिंधू तुझा नवरा असेल आणि 7 जन्म तुला मी साथ देईल असे वचन तो सिंधूला देतो. सिंधू खूपच खुश असते कारण इतक्या दिवसातून आज जे काही खरं कुटुंब आहे शेवटी तिला मिळालेले असते. मधूने आत्तापर्यंत तिला त्रास देऊन सर्व काही हिसकावण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु देवकृपेने मात्र सर्व काही हे चांगले होते. सावी विनायक हळूहळू मोठे व्हायला लागतात आणि सिंधू राघव हे आपले कुटुंबामध्ये मग्न असतात. त्या दोघांना काय हवं काय नको याची ते आतुरतेने काळजी घेतात आणि सर्व एकत्र कुटुंबाला बघून घरातील सर्वांना सुद्धा खूप आनंद होत असतो. सिंधू सर्वांची अगदी स्वतःपेक्षा जास्त काळजी घेत असते आणि ती आता या रत्नपारखी कुटुंबाची एक आदर्श सून म्हणून बनते. मधूला मात्र तिच्या पापाची शिक्षा भोगावी लागते. तेव्हा मित्रांनो, लवकरच आता सिंधू आपलंही खुश कुटुंब पाहून खूपच खुश असते आणि मधूला राघवने असा धडा शिकवण्याचे ठरवलेले असते की कारण हिला तर पापाची शिक्षा तर दिली परंतु आता मी हिला स्वतः शिक्षा देईल कारण हिने सिंधूला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली होती आणि तिला तो प्रयत्न सुद्धा केला होता परंतु देवकृपेने सिंधू आपली परत वाचली आणि परत आपण एकत्र आलो. परंतु मधूला मी नाही सोडू शकत. मधूने जे काही केले ना त्याच्या पापाची शिक्षा मी तिला देणारच आणि ती सुद्धा इतकी तिला भयंकर शिक्षा असेल की तिला जन्मात सुद्धा कधी आठवेल नसेल की खरंच मी ज्या राघववर प्रेम केले तर त्या राघवने माझ्या शेवटच्या श्वासाचा तोच कारणीभूत असेल कारण राघवने मधूच्या नरडीचा घोट घेणार असतो. त्याने ठरवलेले असते की मधूने आत्तापर्यंत खूप काही कारस्थान केले शेवटी मधूची नरडीचा घोट घेतल्याशिवाय त्याला काही चैन मिळणार नसते. तर सर्वजण अगदी खुश असतात. घरातील सर्वजण सिंधूची माफी मागतात कारण आत्तापर्यंत सिंधू तुला ओळखण्यात खूप मोठी चूक झाली. राजश्री सुद्धा हात जोडते आणि सिंधूची माफी मागून तिचा गृहप्रवेश अगदी दणक्यात साजरा करते. सिंधू, तूच या घरची लक्ष्मी आहे आणि तूच या घरची लक्ष्मी कायम राहशील. त्यामुळे या घराला असंच हसत खेळत तू कायम व्यवस्थित ठेव आणि तुझ्या विनायक आणि सावी या दोघांवर आम्ही आतोनात प्रेम करतोय आणि तू सुद्धा त्या दोघांना योग्य असे संस्कार देऊन वाढवशीलच आणि तुझ्या पायावर अगदी पाय ठेवून हे 2 मुलं वाढतील असे राजश्री त्यांची दृष्ट काढते. दृष्ट काढल्यानंतर सिंधू आणि राघवचे लग्न पुन्हा एकदा धुमधडाक्यात होते. सर्वजणी खूप तयारी केलेली असते आणि राघव सिंधू शेवटी आपल्या पुढच्या प्रेमाची स्वप्न पाहतात. तर आता या राघव सिंधूच्या पुढच्या प्रेमाची स्वप्न काय काय असणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.